अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, नेमकं जर बघायचं तर माथाडी कामगारांच्या कशा प्रकारे आज आम्ही आझाद मैदानला माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न, खास करून कामगार विभाग आणि गृह विभागाच्या विरोधामध्ये आज आम्ही आंदोलनाला बसलेलो आहोत. कालच नवी मुंबई माथाडी भवनमध्ये आम्ही मराठा समाजाच्या विविध संघटनेबरोबर एक बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये प्रखरपणे हे लक्षात आलं की मागासवर्गीय आयोगाने जो मध्यंतरी सर्वेक्षण केलेलं आहे, ज्या सर्वेक्षणमध्ये मराठा समाजाच्याबद्दलचं सर्वेक्षण होत असताना माथाडी कामगारांचा मुद्दा हा त्या ठिकाणी डावलण्यात आलेला आहे. आपल्याला कल्पना आहे की स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळावं हा विषय का हातात घेतला, कारण 80 ते 85% लोक ही मराठा समाजाची होती. डोंगरी भागातला शेतकरी शेतीचं उत्पन्न नसल्यामुळे शहरी भागामध्ये हमाली करायला आला. हमाली करणं म्हणजे काय आनंदाची गोष्ट नाही आहे. त्याची राहण्याची परिस्थिती इतकी बिकट होती हे अण्णासाहेबांच्या लक्षात आलं, म्हणून त्यांनी ती मागणी केली. गायकवाड आयोगानेही ज्या वेळेला सर्वेक्षण केलं तर हे सर्वेक्षण करत असताना APMC मार्केट, ट्रान्सपोर्ट, लोखंड बाजार या सगळ्या परिसरामध्ये गायकवाड साहेब गेले. त्यांनी चौकशी केली, कामगारांची चर्चा केली, त्यांची मुलांची परिस्थिती, त्यांची परिस्थिती, हमाली करण्याची गरज काय आहे, गावाकडची परिस्थिती काय आहे हे समजून घेतलं. परंतु आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी शिंदे साहेबांची कमिटी जी तयार केलेली आहे, त्या शिंदे साहेबांच्या कमिटीमध्ये स्पष्टपणे म्हणण्यात आलेले आहे की एकही माथाडी कामगार मराठा नाही आहे. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट होतो की सर्वेक्षणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्रुटी आहेत. मी स्वतः पाटण तालुक्याचा ढेबेवाडी मंजरूळचा आहे. मी गावी होतो मध्यंतरी, त्यावेळेला माझं सर्वेक्षणाचा फॉर्म भरण्यात आला. 45 मिनटं तो ऑनलाईन फॉर्म मी स्वतः भरला. आता तो ऑनलाईन फॉर्म भरत असताना ज्या प्रकारचे प्रश्न होते हे मला समजत नव्हते. तिथे पत्रकार होते, आमचे राजेश पाटील होते, लोकप्रतिनिधी होते, ते अधिकारी होते, ह्याला मी विचारून फॉर्म भरत होतो. तर सामान्य माणसांचा फॉर्म भरताना कशा प्रकारे दुरुपयोग होऊ शकतो हा विषय मागासवर्गीय आयोगाचे जे अध्यक्ष आहेत किंवा जी समितीचे अध्यक्ष आहेत यांनी समजून घेणं गरजेचं आहे. कालच्या बैठकीमध्ये रविवारी काही मराठा समाजाची मंडळी जी बोलून दाखवली, खास करून आमचे ठाण्याचे रमेश आमरे होते, त्याच्यानंतर आमचे ॲडव्होकेट सूर्यराव होते. त्यांनी तर स्पष्ट सांगितलं की ते सूर्यराव ज्या बिल्डिंगमध्ये राहतात त्या बिल्डिंगमध्येच त्या ठिकाणी सर्वेक्षण झालं नाही. खाली आले, नाव घेतलं, मोबाईल नंबर घेतला आणि सर्वेक्षण झालं असं निघून गेलं. याचा अर्थ काय होतो की याचा अर्थ सर्वेक्षणामध्ये फार त्रुटी आहेत. जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल किंवा कुणबी समाजाचा न्याय द्यायचा असेल तर सर्वेक्षण योग्य झालं पाहिजे. तुम्ही युद्ध पातळीवरती करता याची मला जाण आहे, पण युद्ध पातळीवरती करत असताना जर खरा सर्वेक्षण त्या ठिकाणी झाला नाही तर मराठा समाजावरती पण फार मोठा अन्याय होईल. कुणबीचा मार्ग तुम्ही मोकळा केला त्याच्याबद्दल अभिनंदन, पण मूळ जो मराठा समाज आहे, जो कोकणातला आहे, जो विदर्भातला आहे, जो पश्चिम महाराष्ट्रातला आहे, हा आरक्षणापासून वंचित राहील आणि आमचं नुकसान होईल. पण त्यामुळे तुम्ही ताबडतोब या सर्वेक्षणाची कालावधी वाढवावी आणि खरा सर्वेक्षण व्यवस्थित करण्यात यावा. पण नेमकी आता मागणी काय असणार जर का यामधनं डावलला गेलेलं असेल, जर तुम्ही म्हणता की त्रुटी आहे याच्यामध्ये, कशा प्रकारे या त्रुटी ज्या आहेत त्या दूर केल्या जाऊ शकते? फेर सर्वेक्षण केलं पाहिजे. आता अधिकाऱ्यांनी कुणाच्या म्हणण्यावरून त्याची माहिती घेतली मला माहीत नाही. मग मागच्या वेळेला गायकवाड आयोगाने जसे प्रत्यक्षामध्ये जाऊन सर्वेक्षण केलं, आमच्या APMC मार्केटमध्ये, ट्रान्सपोर्टमध्ये कामगारांची भेटी घेतल्या, तशा प्रकारच्या भेटी घेतल्या पाहिजेत ना. जरी तुम्हाला भेटी घ्यायच्या नसतील तरी त्या सर्वांना आम्ही तुमच्या ऑफिसला आणू. पण खोटा रिपोर्ट का देताय तुम्ही घाईघाईमध्ये? तुम्ही खोटा रिपोर्ट देऊ नका, तुम्ही खरा रिपोर्ट द्या. 90% माथाडी कामगार हा मराठा समाजाचा आहे. ग्रामीण भागातला शेतीमध्ये त्याचं उत्पन्न नव्हतं म्हणून तो हमाली करायला आलाय. म्हणून खोटं सर्वेक्षण रिपोर्ट तुम्ही देऊ नका, योग्य आणि चांगलं सर्वेक्षण द्या. आता तुम्हाला सांगतो, जे तापोळ्यामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत ते पण माथाडी कामगार APMC मार्केटमध्ये काम करतात. मग ते मराठा नाही आहेत का? म्हणजे माझा मुख्यमंत्र्यांना हा सवाल राहील की तुम्ही मराठा आहात, तुमची भावकी मराठा आहे, तापोळ्याचा माथाडी कामगार मराठा आहे, कांदा बटाट्याचा माथाडी कामगार मराठा आहे. मग सर्वेक्षणामध्ये खोटा अहवाल आहे, त्या खोट्या अहवालाला बाजूला ठेवायचं आणि ताबडतोब खरं सर्वेक्षण परत सुरू करावं, एवढीच विनंती. नेमकं जर का बघायचं तर सर्वेक्षणामध्ये कुठेतरी त्रुटी आहेत आणि त्या दूर कराव्या अशा प्रकारची मागणी जी आहे नरेंद्र पाटील बोलून दाखवतात.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.